कोकणाच्या संदर्भात खास करून सिंधुदुर्गाच्या संदर्भात ही लक्षवेधी होती. 42,000 पेक्षा जास्त हेक्टर ही वनसंज्ञा लादण्यात आलेली आहे आमच्या जिल्ह्यावर. असे अनेक हेक्टर जमिनी म्हणजे मी जेव्हा मंत्री महोदयांना सांगितलं की हा जो 42,242 हेक्टरचा जो काही फिगर आणलाय तो कुठल्याही शासकीय कार्यालयातून आलेला नाही, याला त्याला विचारून आलेला आहे. कारण का वन विभागाकडे याची कसली नोंद नाही, प्रशासनाकडे महसूल विभागाकडे याच्याबद्दल कसली नोंद नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नोंदच नसेल तरी सुद्धा वनसंज्ञा जी आहे, जिथे वन लागलेली आहेत सातबाऱ्यांवर, असे जवळपास 300 पेक्षा जास्त गावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आम्ही डेव्हलपमेंटच करू शकणार नाही, दुरुस्ती करू शकणार नाही. आणि मुळात सर्वात गंभीर ह्या विषयाचं मला आश्चर्यच वाटलं की सरकारकडे नोंद नव्हती त्या विषयाची. अनेक सातबारे जेव्हा आम्ही काढले तेव्हा आम्हाला वने याची नोंद भेटली. अनेक रस्ते बनू शकत नाही, त्याच्यामध्ये देवळं दुरुस्ती करून मिळू शकत नाही. पंतप्रधान आवास योजनेमध्ये काही घरकुलं सँक्शन झालेली आहेत, ती आम्हाला बनवून मिळत नाही कारण का वन खातं परवानगीच देत नाही. तर वन खात्याने आणि महसूल खात्याने मिळून आता एक जॉईंट इंटरव्हेन्शन सुप्रीम कोर्टामध्ये करणार आहे असं सन्माननीय महसूल मंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. लवकरात लवकर आम्ही टाइम बाउंड प्रोग्राम मागितला की तुम्ही आम्हाला टाइम बाउंड प्रोग्राम द्या की आम्हाला तुम्ही कधीपर्यंत हे करून देणार. कारण का सॅटेलाइटच्या आधारावर ही नोंद झाली होती अनेक वर्षांपूर्वी, 40-42 वर्षापूर्वी. आता तेव्हापासून ते आतापर्यंत तीच नोंद ही फरफटत चाललेली आहे. त्याचा फटका आमच्या कोकणाच्या विकासाला बसतो. आम्ही 5.5 लाख हेक्टर हे आमचं क्षेत्रफळ जिल्ह्याचं आहे आणि आरक्षणं जर बघितली वेगवेगळी वन खात्याच्या माध्यमातून पडलेली, ही 2.5 लाखाच्या वर गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही डेव्हलपमेंट कशी करायची, दुरुस्ती कशी करायची, आमच्या समोर आता प्रश्न पडलेला आहे. विकास कामं मिळून सुद्धा आम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि म्हणून आता सरकारकडे जी मागणी केली आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आता दोन्ही विभाग मिळून इंटरव्हेन्शन करणार आहेत, एक वेगळी याचिका टाकणार आहेत असं आम्हाला महसूल मंत्र्यांनी सांगितलंय. वनमंत्री सभागृहामध्ये असून सुद्धा त्यांनी काही त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही. फक्त महसूल मंत्र्यांनी जो शब्द दिलाय त्याच्यावरती आता येणाऱ्या काही काळामध्ये या सगळ्या वन जमिनीतून वगळण्यासाठी जी काही प्रोसिजर सुरू करायची आहे ती आता येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः महसूल मंत्री बोललेत, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन फाईल करू. सर, पण यामध्ये आता पाहिलं तर वन विभाग आणि महसूल विभाग दोघांचीही संयुक्त जबाबदारी असेल. महसूल मंत्री उत्तर देतात, वनमंत्री मात्र शांत राहतात. विशेष करून त्यांची भूमिका असेल, कारण वन आरक्षण काढायचं म्हटलं तर नेहमी आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, थोडासा आखूड भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पर्यावरणाच्या दृष्टिकोनात. याच्यामध्ये सुवर्ण मध्य कसा काढता येऊ शकतो? ह्याच्यामध्ये झालंय काय, आमचाही तोच विषय होता की याच्यावरती वनमंत्री सभागृहात असून सुद्धा काही बोललेलं नाही. महसूल मंत्री महोदयांनी सगळी उत्तरं दिलेली आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा दाखला दिलेला आहे. आम्हालाही माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, पण काही लोकांना नोटिसा सुद्धा आलेल्या नाहीत. ज्यांना नोटिसा आलेल्या नाहीत त्यांच्या तरी जमिनी वगळा, त्याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायची काही गरज नाही. असे अनेक नोंद आहेत, त्याच्यासाठी रिसर्वेची आम्ही मागणी केलेली आहे. ती मागणी आता ते म्हटलेत की आम्हाला कोकण विभागाची वेगळी मिटिंग देणार आहेत, महसूल आणि वन खाते एकत्र करून आम्हाला सगळ्या आमदार आहे म्हणजे ज्यांच्या ह्या विषयाशी संदर्भ आहे अशा सगळ्यांना घेऊन ते त्याच्यावरती तोडगा काढणार आहेत. लवकरात लवकर ती विभागीय मिटिंग देणार आहेत. पण वन खाते याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही, हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. सातत्यानं तुम्ही याआधी वन प्राण्यांचा विषय मांडता, आता तुम्ही हा वेगळा विषय मांडताय. वन खात्याशी निगडीत असताना सत्तेत म्हणजे महायुतीत असताना सुद्धा वनमंत्री काहीच त्याला रिस्पॉन्स देत नाही. म्हणून मी म्हटलं की मला आश्चर्य वाटतंय की सभागृहात असून सुद्धा मी तर असाही आक्षेप घेतला की हा जो फिगर आहे 42,242 हा मी जनरेट केलेला आहे, वन खात्याकडून मिळालेला फिगर नाहीये किंवा महसूल विभागाकडून मिळालेला फिगर नाही, हा मी जनरेट केलेला आहे. मग सरकार मला त्याच्यावरती उत्तर कसं देत आहे किंवा जनरेट मी केलेलं आहे ह्याच्यावरती सुद्धा मी प्रश्न उपस्थित केले. वन खाते त्याच्यावरती काहीच बोललेलं, त्यांच्याकडे नोंदीच नाहीयेत. मुळात त्यांच्याकडे नोंदी नसल्यामुळे हे सगळी अडचण आहे. सर्वे करण्यामध्ये लक्षात येईल की कोकणातल्या किती जमिनी ह्या वन खात्याखाली आहेत आणि किती जमिनी सॅटेलाइटच्या माध्यमातून आमच्यावर लादल्या आहेत, त्याच्यातून वगळाव्यात. आमची तीच मागणी आहे.
पण वन खात्याने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा. महसूल विभाग करतच आहे जे काही करायचं आहे, पण वन विभागाने तेवढंच गांभीर्य दाखवलं पाहिजे.